नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत रायगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी। जसं मी सांगत असतो की शिवनेरी किल्ला हा आपण बघितला पाहिजे, कारण आपल्या राजांचा जन्म तिथे झाला आहे। पण आपल्या गडांचा गड आणि राजांचा गड म्हणून आपला रायगड आहे, आणि रायगडला एकदा तरी तुम्ही सदिच्छा भेट द्या। खूप जवळनं बघा, रायगड खूप छान आहे, खूप भव्य आहे, आणि याला म्हणूनच गडांचा गड बोललं जातं। बाजारपेठेतनं चाललोय आपण बॅग घ्यायच्या। आता आपल्याला अवशेष रुपी जरी बघायला भेटलं तरी खूप आहे, कारण एवढे वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ॲटलिस्ट काही अवशेष रुपी भाग आपल्याला बघायला भेटतो। या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता। रायगड किल्ल्याला भेट देण्याचं प्रमुख कारण म्हणजे माझा मित्र आदित्य याचं लग्न ठरलंय, तर त्याची इच्छा होती की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्याची पहिली पत्रिका तिथे जाईल आणि त्याच्यानंतरच तो बाकी लोकांना पत्रिका वाटेल। हळूहळू रायगड किल्ला आणि आमच्यातलं अंतर कमी होत होतं, आणि बघता बघता रायगड किल्ला हा आमच्या नजरेस येऊ लागला। रायगड किल्ल्यावरती रोपवेने जाणार होतो आणि त्याच्यामुळे आम्ही खूप उत्साही होतो। उत्सुकता लागले ती रोपवेने आपल्या किल्ल्यावरती जाण्याची। सो आता आपली गाडी इथे लावलेली आहे सफारी, आणि इथे थोडंसं पार्किंग आहे, आणि आपण रोपवेने जाणार तर रोपवे तिकडनं आहे। सो चला आता रोपवेने वरती जाऊया आणि बघूया आपल्याला कसं आपल्याला रोपवेने जायला भेटतंय। आणि फर्स्ट टाइम आम्ही ट्रेकिंग न करता रोपवेने जातो, कारण आधी त्याचे बाबा पण सोबत आहेत। सो बघू, मजा येते। रायगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध आहे। रोपवे स्थानक पाचाड गावात आहे। रोपवेने केवळ 4 मिनिटात किल्ल्यावर पोहोचता येते। पर्वतारोहण आणि ट्रेकिंगचे शौकीन रायगड किल्ल्यावर पायी चढून जाणे पसंत करतात। पाचाड गावातून किल्ल्यावर चढण्यासाठी जवळपास 1737 पायऱ्या आहेत। दिले तिकीट म्हणजे काय, आपण ऑनलाईन बुक करायचं आणि हे लोक देणार काय नंतर? 1622 आहे तिकडे खाली ना, इंडिकेटर लावलाय तिथे 1622 आलं की दुसरं आता 1623 आहे, 24 आहे, 25 आणि 26 आहे। अच्छा ऐक ना, मी काय बोलतोय, आता जे आपले व्हिडिओ बघतात आणि जे ऑनलाईन आता बुक करतात आहेत त्यांना काय सांगशील, काय प्रोसेस आहे इकडे? प्रोसेस अशी आहे की यांची एक वेबसाईट आहे raigad.com करून, तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड डिटेल आणि जस्ट तुमचं नाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि तुमचं एज एवढं तिथे फिल करू शकता। आणि तुमचं एज फिल केल्यानंतर तिथे बाय डिफॉल्ट तिकीटची प्राईस कॅल्क्युलेट होते। म्हणजे समजा तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर थोडंसं तिकीटची प्राईस कमी आहे, आणि जर तुम्ही एक ॲडल्ट असाल म्हणजे 18 ते 50 किंवा 60च्या दरम्यान असाल तर ती अराउंड 365 समथिंग आहे, इन्क्लुडिंग GST वगैरे। अच्छा, मग आता आपण ऑनलाईन काढलं आणि त्याच्यानंतर हार्ड कॉपी आपल्याला इथे घ्यावी लागते का, सॉफ्ट कॉपी? येस ऑनलाईन काढण्याचा बेनिफिट हा एकच आहे की तुम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष फॉर्म वगैरे भरावा लागत नाही। तर तुम्ही बघत असाल की इथे खूप गर्दी झाली आहे फॉर्म वगैरे भरलं, तर आम्ही जस्ट एक ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून सर्व रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं। इथे फक्त येऊन एक हार्ड कॉपी कलेक्ट केली, जी अशी आहे थोडीशी। तर आता आपला नंबर आहे 1622। सो खाली नंबर डिस्प्ले होत आहेत वेटिंग एरियामध्ये। सो 1622 आपला जेव्हा नंबर येईल त्यावेळेला आपण रोपवेमध्ये एंटर होऊया। महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे रायगड किल्ला, जो रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे। या किल्ल्याला 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केले होते। हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले आहे। रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे। हा किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याचे प्रतीक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याची राजधानी। रायगड हे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर अभिमानाचे शहारे येतात।
रोपवेला जात असताना ना इथे एक म्युझियम आहे आणि म्युझियममधूनच आपल्याला पुढे आपल्या रोपवेला जायला रस्ता आहे. सो म्युझियम काही अशा प्रकारे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवून येथेच राज्याभिषेक सोहळा साजरा केला होता. या किल्ल्याचा इतिहास, वास्तुशिल्प आणि भौगोलिक स्थान अत्यंत विलक्षण आहे. शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये रायगडला आपल्या राज्याची कायमची राजधानी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी केली, नव्या इमारती बांधल्या, तटबंदी उभारली आणि पाणीपुरवठा सुधारला. या कामासाठी 50,000 खर्च करण्यात आले. सोळाशे 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर रायगड हे मराठा साम्राज्याची अधिकृत राजधानी बनली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 पर्यंत रायगड किल्ला संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. रायगड किल्ला हा मराठा अस्मितेचे प्रतीक मानला जातो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले ते या किल्ल्यावरून. त्यांनी येथेच हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. संग्रहालय बघितल्याच्या नंतर आता आपण चाललो रोपवेला. अशोकला पण सांगितलं थोडे उभे पण फुटेज काढ शॉर्ट्स आणि स्टेटससाठी. सो आता आपला नंबर आला आहे रोपवेसाठी फायनली. बराच वेळ थांबलो. काय रे किती वेळ थांबलो असेल? 2 तास. 2 तास आम्ही वेट करतो. फायनली मित्रांनो रोपवेला आलेलो आहे आपण. आणि कोणत्या ठिकाणी जायचं आपल्याला? ब्लूवाले? ठीक आहे. सो आता ते रोपवे जेव्हा खाली येणार त्यावेळेला आपला नंबर येईल आणि आपण त्याच्यामध्ये बसून जाणार आहोत. आता सगळेजण आम्ही उत्सुक आहोत त्या रोपवेने ट्रॅव्हल करण्यासाठी. फर्स्ट टाईम आम्ही ट्रेक न करता अशा रोपवेने जातो आहे, कारण आधी त्याचे बाबा पण आलेत आणि आम्हाला खूप कमी वेळामध्ये वरती जाऊन यायचं. सो त्याच्यासाठी मी रोपवे सजेस्ट केला आणि त्यांनी जाता आपण चाललेलं आहे. काय हो जायचं तर किती वजन घेते? वजन तर काही नाही, 6 माणसं बसून. वजनाचं काय नाही सांगा. 50 माणसं जाता येत. वजनाचं काय आहे का? आम्ही 51 असं होतं. साडी सांभाळा. वजनाचं काय टेन्शन नाही. फायनली रोपवे चालू झाले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने रायगड हे मराठा साम्राज्याचे प्रमुख केंद्र बनले.
हा सोहळा म्हणजे मराठा स्वातंत्र्य लढ्याचा एक टप्पा होता. मध्ये लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी रायगडला भेट देऊन लोकजागृती केली. तेव्हापासून शिवजयंती हा रायगडचा एक महत्त्वाचा सण बनला आहे. रायगड किल्ला हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. मराठा इतिहासाची जाण असलेल्या प्रत्येकाला एकदा तरी रायगडाला भेट द्यावीशी वाटते. उतरायचा सो फायनली रोपवे कंप्लीट झालं आहे आणि आता आपण ऑफिशियली गडावर पोहोचलो आहे. आणि जर आपण ट्रेक करून आलो गडावरती ना तर आपल्याला 3 तास तरी कमीत कमी लागतात. बट रोपवेने अगदी 5 मिनटात आपण वरती आलो आहे. बट त्याच 5 मिनटासाठी 2 तास वेट करायला लागले. सो ही मनाची तयारी करूनच आहे. सो मित्रांनो, आपण तिकडनं आलो आणि इकडनं मेन असं प्रवेशद्वार आपण बोलू शकतो मागच्या साईडचा. बट आता आपण सध्या चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आणि ते मंदिर केल्याच्या नंतर आपण खूप थोडके आणि महत्त्वाचे पॉईंट्स आपण आज कवर करणार आहोत. बिकॉज आपल्याकडे आहे वेळेची कमतरता आणि खूप छान वाटतं आहे. खूप स्वप्न होतं बऱ्याच वर्षाचं की इथे यायचं आहे रायगडावरती आणि फायनली आज आलो आहे तर खूप बरं वाटतं आहे. दरवर्षी शिवजयंती निमित्त रायगड किल्ल्यावर मोठा उत्सव साजरा केला जातो. हजारो भाविक येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात. मित्रांनो, आता आपण आलो तर आहोत रायगड किल्ल्यावरती आणि इकडे बराच काळ गेल्याच्या नंतर उत्खनन झालं आहे आणि काही मात्रांमध्ये आपल्याला अवशेषरूपी किल्ला बघायला भेटतो आहे. आणि ठीक आहे, म्हणजे आता पुरातत्व विभाग ॲटलिस्ट तेवढी काळजी घेत आहे आणि जो काही किल्ला आता आपला राहिला आहे तो आपण बघू शकतो आहे. तर मग ॲक्च्युली पुरातत्व खात्याचं खरंच आभार आहे. आणि इकडे अख्खा एक राजवाडा आपण बघू शकतो. मित्रांनो, आता जे अवशेषरूपी आपल्याला एक स्ट्रक्चर बघायला भेटतं आहे तर आपण जवळनं बघायचा प्रयत्न करूया, ना की कुठल्या गोष्टींना आपण हात लावूया. बट जे उत्खनन करून आपल्याला समोर आलं आहे ते अशा प्रकारे काही आहे. अवशेषरूपी आपल्याला किल्ला बघायला भेटतो आहे आणि खरंच या किल्ल्यावरती आल्याच्या नंतर एक पॉझिटिव्ह वाईब येते आणि खूप छान वाटतं. हे जे काय पुरातत्व विभागांमुळे आपल्याला हे बघायला भेटतं आहे, अनुभवायला भेटतं आहे. आणि जसं मी सांगत असतो की शिवनेरी किल्ला हा आपण बघितला पाहिजे कारण आपल्या राजांचा जन्म तिथे झाला आहे. पण आपल्या गडांचा गड आणि राजांचा गड म्हणून आपला रायगड आहे आणि रायगडला एकदा तरी तुम्ही सदिच्छा भेट द्या. खूप जवळनं बघा. रायगड खूप छान आहे, खूप भव्य आहे आणि याला म्हणूनच गडांचा गड बोललं जातं. आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून पण रायगड हा फेमस आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. इकडे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी पवित्र जागा आहे इकडे तुम्ही चप्पल किंवा शूज वगैरे असं काही घालून जाऊ नका, जेणेकरून त्या जागेचं पावित्र्य खराब होईल. तुम्हाला जेवढं जवळनं बघता येईल तेवढा गड जवळनं बघा, परंतु एवढी काळजी घ्या की आपल्यामुळे कोणाच्या आस्थेला असं वाईट नाही वाटलं पाहिजे. आणि आपला गड आहे, आपल्या महाराजांचा गड आहे, तर तुम्ही या आणि गड जवळनं नक्कीच बघा. 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव करून रायगड किल्ला काबीज केला. त्यावेळी झालेल्या तोफांच्या माऱ्यात किल्ल्यावरील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या.
ॲक्च्युली इकडे जागोजागी उत्खननचं काम चालू आहे, इतिहास बाहेर आणायचं काम चालू आहे, त्याचबरोबर गड किल्ल्याचं संवर्धन करायचं पण काम चालू आहे. सो खूप छान काम चालू आहे इकडे. रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अविस्मरणीय ठेवा आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाचे हे साक्षीदार आहे. मराठा साम्राज्याच्या उदयाच्या गाथा सांगणारा हा किल्ला म्हणजे आपल्या अस्मितेचा एक अमूल्य वारसा आहे. आपल्याला इथे महादेवाचं एक मंदिर बघायला भेटतं आणि खूप विशेष अशी दगडामध्ये कोरलेली शिवलिंग बघायला भेटते. आणि त्या आतमध्ये पण बघा खूप पुरातन मंदिर आहे, बऱ्याच वर्षापासूनचं हे मंदिर आहे, तसंच आहे अजून. सो मित्रांनो, कधी तुम्ही आलात नाही या किल्ल्यावरती तर या महादेवाच्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका, बिकॉज इथे खूप वेगळी शांतता आहे आणि खूप मन प्रसन्न करणारी जागा आहे. सो 2 मिनटं इथे शांत बसा आणि मग इथनं पुढचा गड बघायला निघा तुम्ही. खालच्या मार्गाने आपण आलो आहे, एक मार्ग इकडनं पण येतो आणि इथे आपण फायनली जी आपण आतापर्यंत बघितलेली बाजारपेठ आहे त्या बाजारपेठच्या जागेवरती आलो आहे. आणि खूप लोक आलेत, खूप विद्यार्थी आलेत. बऱ्याच लोकांना आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे ते लोक देखील इथं आलेत. तर बघूया आपण, आपल्याला अवशेषरूपी बाजारपेठ बघायला भेटते तर ते अनुभवूया आणि बघूया आपल्याला अजून कसं कसं आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. मित्रांनो, हीच ती बाजारपेठ आहे. आपल्याला पुस्तकामध्ये पण वाचायला भेटलेलं किंवा वरनं ड्रोन शॉटचे फोटो पण आपण बघितलेले की रायगडावरती बाजारपेठ कशी होती. सो बाजारपेठ इकडेच होती आणि आता आपण आपल्या महाराजांचं दर्शन घेऊया आणि बाजारपेठमध्ये राऊंड मारून येऊया, जेणेकरून आपल्याला ते जवळनं अनुभवता येईल. इथे जाऊया ना बाजारपेठेत ना. रस्ता एकच आहे. बाजारपेठेतनं चाललोय आपण त्या काळच्या. आता आपल्याला अवशेषरूपी जरी बघायला भेटलं तरी खूप आहे, कारण एवढे वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ॲटलिस्ट काही अवशेषरूपी भाग आपल्याला बघायला भेटतो. सो बेस्ट आहे भाई. मित्रांनो, एकंदरीत जर आपण ह्याची बांधणी बघितलीत ना तर हा जो समोरचा पुढचा पॅच आहे हा बाजारपेठेतील दुकान असेल माझ्या मते तरी, आणि मागे त्यांचं राहायचे घर असेल आणि मधल्या भागामध्ये जे पण साहित्य आहे ते ठेवायची जागा असेल, कारण पुढे दुकानमध्ये साहित्य ठेवायची जागा आणि मागे त्यांचं घर, असे काहीतरी बांधणी आपल्याला बघायला भेटते. परत दिवे लागणीच्या वेळेला अंधार व्हायचा आणि त्यावेळेला दिवे लावण्यासाठी अशा खोबण्या केल्या असायच्या. तुम्ही बघू शकता, आता खूप कमी ठिकाणी आपल्याला ते बघायला भेटतं, पण इकडे तुम्ही बघू शकता रात्रीच्या वेळेला आपण इथे दिवे लावून ना उजेड करू शकत होतो. इथे मध्ये 2 दगडांच्या मध्ये एक डिवायडर पण आपल्याला बघायला भेटत आहे. हे जे
बाजारपेठेमध्ये जे घरं होतीत ना, इकडे बाजारपेठ होती, ऑलमोस्ट मी आता बघतोय तिकडनं सुरुवात केले. सगळ्या घरांची सगळ्या जागेची बांधणी एकसारखीच आहे. समोर दुकान, मध्ये साहित्य ठेवायला जागा आणि मध्ये मागे त्यांचं घर. एकंदरीत जेवढे पण 22 दुकाने या साईडला, 22 दुकाने या साईडला आहेत, तर ह्यांची सगळ्यांची बांधणी एकसारखीच आहे, जेणेकरून त्यांना आपला व्यापारही करता येईल आणि त्यांना राहता येईल. मित्रांनो, आणि बाजारपेठ आपण बघत असताना एक प्रामुख्याने गोष्ट अशी बघायला भेटते की जी पण बाजारपेठ असते ती अशी फ्लोअरवरती असते आणि ह्याची हाईट बऱ्यापैकी 3 फूट किंवा 3.5 फूट अशी आहे. तर एवढे उंच बाजारपेठ का असावी, तर थोडा विचार केला आणि थोडेसे इकडच्या लोकांना विचारलं, तर हे कळालं की ह्या बाजारपेठेमध्ये पूर्वीच्या काळी ज्या वेळेला खरेदी करण्यासाठी यायचे तर ते काही घोड्यावरनं यायचे आणि त्यांना घोड्यावरनं उतरायचं नसायचं. त्यामुळे घोड्यावरनं शॉपिंग करता यावी यासाठी असे मुबलक जागा इकडे आणि त्या हाईटच्याच लेवलला एक बाजार इथे स्थापन केला होता आणि तोच बाजार आपण आज बघतो आहे. आणि आता ह्याच्या पुढे आपण जगदीश्वराच्या मंदिरातसुद्धा जाणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा बघ कुठं घर आहे, इथे खाली घर आहे ना, काय म्हणतो जास्त कोण करणार आहे त्याने द्या. साखर जरा जास्त टाकली तुम्ही, असं वाटतं यांना. एक तर शुगर फ्री चहा घेतो, तुम्ही पिऊन बघा जरा, बघा बघा बघा, साखर आहे रे. अरे बाबांना साखर खायची नाही, गोड गोड दिलं नाही. कोकम सरबत प्याल, त्याच्यात साखर असते. अरे आता माळ भर जा. मित्रांनो, आता आपण चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिराकडे आणि ते मंदिर जेव्हा आपण फर्स्ट टाईम बघतो ना, त्यावेळेला एखाद्या मस्जिद असल्यासारखं आपल्याला वाटतं, पण त्याची बांधणी मुद्दामून तशी केली होती कारण त्या मुघलांना ते मंदिर न वाटता मस्जिद वाटावं आणि त्याची नासधूस किंवा तोडफोड न करावी, म्हणजे त्यांनी तोडलं नाही पाहिजे, त्यासाठी त्याची बांधणी मस्जिदसारखी केलेली आहे. सो आता आपण चाललो आहे आणि जवळनं बघूया आणि जगदीश्वराचं दर्शन पण घेऊया. रायगड किल्ल्याने मराठा इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांना साक्ष घातली आहे. शिवाजी महाराजांपासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंत अनेक राजकीय उलथापालथी या किल्ल्याने अनुभवल्या आहेत. त्यामुळे या किल्ल्याला एक विलक्षण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड किल्ल्यावर 2 शिलालेख असून ते दोन्ही वाडेश्वर मंदिराच्या नगारखान्यावर आहेत. एका शिलालेखात महाराजांनी गडावर कोणत्या कोणत्या वस्तू बांधल्या त्याविषयी माहिती असून दुसऱ्या लेखात गडावर बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्याचे म्हणजेच हिरोजी इंदुलकर यांचे नाव आहे. शिल्लक राहिलेली 30 वर्ष, अरे स्वतःचं घर स्वतःला बांधता येत नाही, स्वतःचं घर स्वतःला उभं करता येत नाही. त्या राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये स्वराज्य उभं केलं, 50 वर्ष आयुष्य लाभलं आणि शेवटचे 10 वर्ष वास्तव्य महाराजांचं रायगडावरती होतं. अरे 18 पकड जाती एकत्र करून राज्याभिषेक सोहळा याच रायगडाच्या अंगा खांद्यावरती खेळला आणि अरे काशी गया मथुराई, काशी गया मथुरा एका बाजूला, हा माझा रायगड एका बाजूला, हा गमी नसणारा दमवणारा सहजासहजी रायगडाचा इथे कुणाला अंदाज घेता येत नाही. आऊसाहेब, तुम्ही जन्माला नसता आलात, पाहिली नसते अंगणामध्ये तुळस, आणि दाजी तुम्ही जन्माला नसता आलात, पाहिली नसते.
शिवसमाधी येथे उपस्थित राहून प्रत्येकाला अभिमानाची भावना येते। साहस, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी रायगडला नक्की भेट द्यावी। छान गेलं। जगदीश्वराचे मंदिर। रायगडच्या बाजारपेठच्या पूर्वे बाजूस ब्राह्मणी वस्ती आहे। या ब्राह्मण वस्तीच्या समोरच हे मंदिर आहे। या मंदिरासमोरच सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे। या मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभा मंडप लागतो। मंडपाच्या मधोमध भव्य कासव आहे। या मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर हनुमंताची भव्य मूर्ती दिसते। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्याखाली एक लहानसा शिलालेख आढळतो। महादेव। मला मान्य आहे की रायगड हा किल्ला छोटा नाही आहे आणि रायगड किल्ला हा एका दिवसात कधीच फिरून होणार नाही। पण आता तुम्ही बघितलंच की आदित्यचं लग्न ठरलं आहे आणि त्याचा साखरपुडा झाला आहे आणि त्याच्या लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्यावरती पत्रिका ठेवायचं ठरवलं। तर रायगड हा किल्ला एकमेव किल्ला आमच्या सगळ्यांच्या मनात आला आणि आम्ही सगळ्यांनी रायगड किल्ल्याला येऊन त्याला फुल सपोर्ट दिला आणि महाराजांच्या चरणी आणि महादेवाच्या चरणी पत्रिका अर्पण करून आशीर्वाद घेतला त्या दोन्ही जोडप्यांनी। सो एकंदरीत थोडक्यात आणि एका दिवसात आम्ही रायगड बघायचा प्रयत्न करतो, जो की अशक्य आहे, बट जे पण मी बघेन ते तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवायचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला असून त्याला अपार ऐतिहासिक महत्त्व आहे। सुमारे 2700 फूट उंचीवर असलेला हा किल्ला निसर्गरम्य डोंगर रांगा व हिरव्यागार दऱ्यांनी वेढलेला आहे। रायगडावरून दिसणारे विहंगम दृश्य, टकमक टोक, हिरकणी बुरुज आणि राजदरबार, इथे भेट देताना शिवरायांच्या शौर्याची व स्वराज्य स्थापनेची जाणीव होते। तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे ना, तर या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता आणि शिवाजी महाराजांचं सिंहासन ज्या ठिकाणी होतं ना, तर त्याच ठिकाणी आता आपल्याला त्यांची पूर्ण
पूर्णाकृती मूर्ती बघायला भेटते. सो खूप भव्य असा परिसर आहे आणि खूप लोक येतात भक्तिभावनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडतात. त्यांचं प्रेरणास्थान म्हणजे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये नव्याने सुरुवात करतात. नगारखाना, मनोरे, बुरुज, मंदिरे इत्यादी काही तुरळक वस्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झाल्या आहेत. त्यांचे भग्न अवशेष इतस्त विखुरलेले असून त्यातून वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते. वज्रजुलांकृत पुण्यश्लोक राजमाता वीरमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमचं प्रेम कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच द्या. तर भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.